याचबरोबर पाहूयात बातम्यांचा वेगवान आढावा, महत्त्वाच्या बातम्या। त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूचा संशयास्पद मृत्यू झालाय। मात्र नशेखोराच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आखाड्याचे महंत आक्रमक झालेत। या संदर्भात आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही सादर केले। या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर मधील दारू दुकाने बंद करण्याची मागणी इथल्या महंतांनी केली आहे। जळगावमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना 2 बालकांचा मृत्यू झालाय। दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप बालकांच्या कुटुंबियांनी केलाय। पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करत संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। एका रात्रीत सोन्याच्या दरात 2000हून अधिकची वाढ झाली आहे। जीएसटी सह सोन्याचे दर पोहोचलेत 1,02,000वर। तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला ईडीचं समन्स आलंय। येत्या 24 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। सूत्रांच्या माहितीनुसार महेश बाबू यांच्याकडे त्यांच्या बँक खात्यांची माहिती आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे। उद्धव ठाकरे मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह आहेत। ठाकरेंच्या डोक्यात नेहमी लँड स्कॅम सुरू असतात असं आशिष शेलार म्हणाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भातील वाद चव्हाट्यावर आलेत। भाजपच्या नव्या पदाधिकारी निवडी विरोधात लावण्यात आलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनलेत। फॉर्च्युनर आणि पैसा असेल तर भाजपचं पद मिळतं असा आशय असणारे बॅनर्स झळकलेत। बारामतीत पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं। बैठकीसाठी शरद पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित होत्या। युगेंद्र पवारांना सुनेत्रा पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत। जिल्ह्यातील 4 माजी आमदारांसह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। सिंचन भवनाबाहेर पुण्यातील पुरंदर उपसा योजनेसाठी आंदोलन करणार आहेत। जलसंपदा विभागाविरोधात सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरणार आहेत। शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। यावेळी गोविंद बागेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात भेटण्यासाठी गर्दी केली आहे। यावेळी युगेंद्र पवारांचा वाढदिवसही शरद पवारांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे। शेतीच्या विकासात विद्यापीठाचा हवा तसा वाटा दिसत नसल्याची खंत कृषी मंत्री कोकाटेंनी व्यक्त केली आहे। राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते। उद्धव ठाकरे कुटुंबासह युरोपला रवाना झाले असून ते 4 मे रोजी मुंबईत परतणार आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही परदेशी दौऱ्यावर आहेत। ते 30 एप्रिल रोजी मुंबईत येणार आहेत। त्यामुळे दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतर युतीच्या चर्चांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी मातोश्री परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मराठी माणसाच्या राजकीय अस्तित्वासाठी एकत्र या असा उल्लेख बॅनरवर करण्यात आलाय। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरबाजीतून एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर या संदर्भातला निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच घेतील। त्यानंतर परिस्थिती समोर येईल असं वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केले। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससूनचा नवा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। नव्या अहवालानुसार डॉक्टर घैसास दोषी असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी 4 प्रश्न विचारल्यानंतर ससूनच्या समितीनं अहवाल बदलल्याची चर्चा आहे। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात झालाय। या प्रकरणी घैसास ईमेलवरून आपली बाजू मांडणार आहेत। जळगावमध्ये मराठा सेवा संघातर्फे जिजाऊ रथ यात्रेचं आयोजन करण्यात आले। यावेळी जामनेरमध्ये रथयात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आले।
रायगडमधील 5 पोलीस स्थानकांना ISOA प्लस मानकांना देण्यात आलंय। उत्तम कामगिरी केल्याने हे मानांकन देण्यात आलंय। विविध निकषांवर आधारित हा पुरस्कार विविध पोलीस ठाण्यांना देण्यात आलाय। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांविरोधातील हरकतींवर सुनावणीला सुरुवात झाली आहे। मिरजच्या प्रांताधिकारी कार्यालयामध्ये सुनावणी पार पडत आहे। यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात त्यांचं म्हणणं मांडतात। बीडमध्ये एका तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे। बीडमध्ये जाऊन नीलम गोरे यांनी पीडित कुटुंबांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला, तसंच दोषींवर योग्य कारवाई होईल असं आश्वासनही दिले। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तापी नदीच्या काठी लागवड करण्यात आलेल्या केळी पिकाचं नुकसान झालंय। तांदलवाडीतील शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। उष्णतेमुळे केळीची खोडं मोडणं, पानं गळणं तर दुसरीकडे भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळ येथील सिद्धनाथाच्या अष्टमी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। यात्रेनिमित्त 2 दिवस विविध धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। अमळनेर शहरातील झामी चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारी 10 पक्की घरं आणि 16 दुकानं अशी 26 अतिक्रमणं पालिकेनं JCBच्या साहाय्यानं पोलीस बंदोबस्तात हटवली। यावेळी मध्यमवर्गीयांवर कारवाई करत मुख्य बाजारपेठेतील दुकानांना सवलत दिल्यानं नागरिक संतापलेत। चिपळूण नगर परिषदेच्या वतीने EV चार्जर सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। काही दिवसात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या संचाचं अनावरण होणार आहे। हिंगोलीच्या रेल्वे स्थानकात रेल्वेला आग लागल्यानंतर कशा प्रकारे तात्काळ आग आटोक्यात आणायची आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढायचं याची रंगीत तालीम प्रात्यक्षिकं करण्यात आली। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे मळगंगा देवीच्या 3 दिवसीय यात्रेस प्रारंभ झालाय। यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री देवीची काठी आणि पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। बुलढाण्यातील नखगळती बाधित गावात केंद्राचं आरोग्य पथक 3 दिवस मुक्कामाला असणार आहे। मात्र केस गळतीचं निदान झालं, मग नवीन संशोधन करून नखगळतीबाबत काय दिवे लावणार आहेत असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी विचारलाय। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौ गावात एक घर सोडून एक अशा पद्धतीनं अनेक ग्रामस्थांना किडनीचे विकार जडलेत। गेल्या 6 वर्षात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाण्यात दोष असल्यामुळेच किडनीचा विकार जडल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। रायगडमध्ये अवैध मासेमारी करणं महागात पडलं। मत्स्य विभागाने ड्रोनद्वारे टेहाळणी करत 63 जणांवर कारवाई केली आहे। त्यांच्याकडून 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। कांदा निर्याती बाबतीत केंद्र सरकारच्या धरसोड धोरणाचा फटका यावर्षी कांदा निर्यातीला बसलाय। यंदा कांदा निर्यातीत 10% घट झाली आहे। त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी शासनाला तब्बल 380 कोटींच्या रुपयांचा विदेशी चलनाला मुकावं लागलंय। रायगडच्या आमनेर घाटात बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय। बिबट्या रस्ता ओलांडून डोंगर भागाकडे जाताना एका दुचाकी स्वाराने बिबट्याला मोबाईलमध्ये कैद केलं। श्रीरामपूर शहरातील नेहरू भाजी मार्केट चौकात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारावा अशी मागणी शिवप्रेमींकडून गेल्या 40 वर्षापासून केली जात होती। ही मागणी आता पूर्ण झाली आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुतळा उभारणी कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। चिपळूणजवळील खेडी ग्रामपंचायतीनं कर वसुलीसाठी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीचा वेग वाढवलाय। थकीत कर्जदारांची नावं ग्रामपंचायतीच्या बोर्डावर लावण्यात येणार आहे। परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। दरम्यान ग्रामीण भागात पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात येते। जालना जिल्ह्यातील 64 पैकी 3 प्रकल्प कोरडे ठाक पडले असून 24 प्रकल्पात मृत पाणी साठा शिल्लक आहे, तर इतर प्रकल्पात केवळ 19.37% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे प्रकल्पातील पाणी घटल्याने गावागावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे।
जिल्हा प्रशासनाकडून 26 गावे आणि 8 वाड्यांसाठी 50 टँकर सुरू करण्यात आले। मागील 6 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे। तापमानाच्या पाऱ्यानं 40शी ओलांडली आहे। त्यामुळे माणसांसह प्राण्यांनाही उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतात। म्हणूनच सिद्धार्थ उद्यानातील वाघोबांना अंघोळ घालण्यात आली आहे। बुलढाण्याच्या देऊळगाव हुबे गावात 1 महिन्यापासून पाणी पुरवठा बंद आहे। दरम्यान संतप्त महिलांनी रिकामे डबे घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। अमरावती आणि बडनेरा शहरात 2 दिवसात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नेरपिंगळाई जवळ पाण्याची पाईपलाईन लीक झाल्यामुळे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाने केलं। राज्याच्या अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। दरम्यान राज्यात पिण्याच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहता कामा नये। जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा कामाला लावावी असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। त्याचबरोबर कुठे पाणी टंचाई निर्माण होत असेल तर जिल्हाधिकारी आणि सीईओ जबाबदार असतील असं देखील शिंदे म्हणाले। कोल्हापूरच्या रेंदाळ गावात पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। रेंदाळ गावामध्ये 8 ते 10 दिवसापासून एकदा पाणी पुरवठा होतोय। पाणी पुरवठा सुरळीत करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा नागरिकांनी दिला। सांगली जिल्हा परिषदेच्या विरोधात मिरज तालुक्यातील बेडक ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण केले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी कामकाजाचा निषेध नोंदवलाय। बीडमध्ये तहसील कार्यालय परिसरात असलेल्या टॉवरवर चढून नागरिकांनी 3 तास आंदोलन केलं। अचानक केलेल्या आंदोलनाने प्रशासनाची दमछाक झाली। जवळगाव येथील गायरान जमिनीत होणार ऊर्जा प्रकल्प इतर ठिकाणी हलवण्याची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जमिनीच्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे। गुंडगिरी करणाऱ्या गँगकडून महिलेला मारहाण करण्यात आली। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। जालन्याच्या भोकरदनमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। विकास विठ्ठल मोरे असं मयत तरुणाचं नाव आहे। घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात जुन्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत स्फोट घडवलाय। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले। कोल्हापुरात महामार्गावर धावत्या टेम्पोमधील सळ्या थेट कारमध्ये घुसल्यात। कारमधील चालक किरकोळ जखमी झालाय, मात्र चालक सुदैवाने बचावलाय। बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। लहान भावानं मोठ्या भावाला दारू प्यायला पैसे न दिल्यानं त्यानं रागाच्या भरात भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालत भावावर हल्ला केला। याचबरोबर घेऊया एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर स्वागत। पाहूयात उर्वरित बातम्या। येवल्यात एका धाब्यावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकच्या केबिनमध्ये चालकानं गळफास घेतलाय। त्याची ओळख अद्यापही पटलेली नाही। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय। अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांमध्ये मोटरसायकल चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। 2 आरोपींना अटक केली असून 14,20,000च्या 15 मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्यात। जळगावच्या भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे। पोलिसांनी धाडस दाखवत 6 ते 7 जणांचे प्राण वाचवले। सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथे मिरासो इनामदार या जवानाचा अपघाती मृत्यू झालाय। 4 चाकी आणि बसची धडक होऊन झालेल्या अपघातात जवानाचा मृत्यू झाल्याने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे। पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांच्या मालकीच्या धाराशिव कारखान्याला 1 कोटींचा गंडा घालण्यात आलाय।
या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 6 सायबर चोरट्यांना मुसके आवळले। पिंपरी चिंचवडमध्ये 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत होर्डिंग्सवर जाहिरात न लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। होर्डिंग कोसळल्याने 5 नागरिकांचा मृत्यू झाल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। नागपूरच्या गरोबा मैदानासह विविध भागात विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी आंदोलन केले। विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। नागपूर शहरातील 5 पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आली आहे। हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासातच अटक केली। नागपुरातील सेंट्रल ॲव्हेन्यू रोडवर दुचाकी वाहनावरून एमडी पावडरची विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। यावेळी आरोपीकडून 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चुनाभट्टी परिसरातून पोलिसांनी परराज्यातील ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश केलाय। गस्ती दरम्यान पोलिसांनी आरोपींसह त्याच्या आरोपीला ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून तब्बल 10 कोटींचा चरस जप्त करण्यात आलाय। पुण्यात जैन धर्मीयांनी मोर्चा काढला। विलेपार्ले येथे जैन मंदिरात करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात पुण्यात जैन समाजाने आंदोलन केलं। व्यापारी संकुलनासाठी दिलेला भूखंड सिडकोने जप्त केल्याप्रकरणी आता व्यापारी आक्रमक झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून न्याय न दिल्यास येत्या 29 तारखेपासून व्यापारी उपोषणाला बसणार आहेत। पुण्यात दारूच्या नशेत लोकांनी एका जोडप्याला मारहाण केली। जोडप्याच्या कारवर दगडफेक करण्यात आली। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली। याचबरोबर एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत। नागपूर शहरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डला लागलेली आग अजूनही धुमसतच आहे। 4 दिवसांनंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। आगीचे लोट विझल्यानंतरही कचऱ्याच्या आतून आग धुमसतीच आहे। त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीसह धुराचा त्रास होतोय। पालिकेने नागरिकांना मास्कचं वाटप केलंय। पिंपरी चिंचवडमध्ये म्हाळुंगे एमआयडीसीत पोलिसांनी वाहनं चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अखेर बेड्या ठोकल्यात। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। वाढत्या तापमानामुळे नागपुरातील तात्या टोपे नगरातील श्री गणेश मंदिरात बाप्पासाठी एसी लावण्यात आलाय। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे। महापालिकेकडून बांधण्यात आलेला राजाराम पूल ते फंटाईम पर्यंतचा उड्डाण पूल अखेर पुढील आठवड्यात खुला होणार आहे। विक्रोळीत गोदरेज सिग्नल जवळ अपघात झाला होता। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या ताफ्यातील ॲम्ब्युलन्स जखमींना दिली आहे। 2 दुचाकींचा अपघात झाल्याने दोन्ही चालक गंभीर जखमी झाले होते। कल्याणमध्ये नशेसाठी रिक्षा चोरी करणाऱ्या मेकॅनिकला पोलिसांनी अटक केली। यावेळी पोलिसांनी चोरीची रिक्षा देखील जप्त केली। अभिनेता टायगर श्रॉफला जीवे मारण्यासाठी 2 लाख रुपये देण्याची खोटी माहिती पसरवणाऱ्या आरोपी विरोधात खार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली। बीडच्या वरप गावात तुमची मुलगी मला द्या म्हणत गावगुंडांनी एका शिक्षकाला मारहाण केली आहे। मारहाणीत जखमी झालेल्या शिक्षकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हिंगोलीच्या वसमतमध्ये नगर परिषदेवर पाण्यासाठी महिलांनी हंडा मोर्चा काढलाय। नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अनधिकृत भोंगे वापरावर किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला। यावेळी त्यांनी घाटकोपरच्या चिराग नगर पोलीस स्थानकात भेट देत कारवाईचा आढावा घेतला। अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गावरील बीड ते वडवणी दरम्यान रेल्वे इंजिनची पहिली चाचणी पूर्ण झाली आहे।
तपासण्यासाठी कमी गतीनं रुळावर इंजिन धावलं। यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी मॅरेथॉन बैठका घेतल्या होत्या। कुंभार्ली घाट परिसरात गंभीर स्वरूपाची बाब समोर आली आहे। मोठ्या प्रमाणात मेडिकल वेस्ट उघड्यावर फेकण्यात आलंय। डॉक्टरांनी वापरलेल्या औषधांच्या बाटल्या, सिरिंज, रक्ताने माखलेले बँडेज आणि दूषित कपडे, तर एवढंच नाही, ऑपरेशन नंतर काढून टाकलेले मानवी अवयव टाकल्याची खळबळ उडाली आहे। उमरग्यात गुत्तेदारांवरील हल्ल्याचा तपास उमरगा पोलिसांकडून यंत्रणामार्फत करण्यात यावा, यासह मुख्य सूत्रधारास अटक करावी अशी मागणी नागरिकांनी केली। यासाठी उमरगा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन करण्यात आले।